नमस्कार। सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरू असलेली शिक्षक भरती आणि प्रलंबित शिक्षक भरती याबद्दलची काय अपडेट आहे, निवडणूक आयोगाकडे जो प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता त्याच्याबद्दल काय अपडेट आहे, त्या प्रस्तावामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश आहे, 2017 मध्ये शिक्षक भरती आणि माजी सैनिक भरती यांच्याकरिता ज्या आरक्षित जागा होत्या त्याच्या संबंधाने काय बातमी आहे आणि मागासवर्गीय भरतीबाबत काय अपडेट आहे, जे 2017 मध्ये जे 50% जागाबाबत होत्या, या संपूर्ण संबंधाने आपण या व्हिडिओमध्ये डिटेल पाहूया। व्हिडिओ थोडा लांब होईल, व्हिडिओ पूर्ण बघा। विद्यार्थी मित्र हो, सर्व भावी शिक्षकांना धाकधूक लागलेली आहे की आपली नियुक्ती कधी होणार आहे आणि प्रक्रिया कधी संपणार आहे। तर चला मंडळी, व्हिडिओ सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांची तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। विनंती एकच आहे की अशा प्रकारचे अपडेट करीता तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्र हो, सगळ्यात पहिल्यांदा एक गुड न्यूज निघून येत आहे, जे निवडणूक आयोगाकडे जो प्रस्ताव आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे जो प्रस्ताव टाकलेला होता त्या प्रस्ताव कालच्या तारखेला निवडणूक आयोगाकडे तो पोहोचलेला आहे। आता या प्रस्तावामध्ये काय होता की संपूर्ण देशभरामध्ये आदर्श आचारसंहिता सुरू आहे लोकसभा 2024च्या निवडणुकीच्या अनुषंगाने। त्यामध्ये नवीन भरती किंवा जाहिरात करणे यावर बंदी आहे। त्याचसोबत जे निवड प्रक्रिया झालेली आहे त्या सगळ्या गोष्टीवर सुद्धा बंदी आलेली आहे। आणि आताच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निवडणूक आयोगाला विशेष परवानगीकरिता प्रस्ताव टाकलेला आहे। खरोखर या प्रस्तावाला फार उशीर झालेला आहे। याचे कारणही तसेच आहे की मागच्या काही दिवसांमध्ये शासकीय सुट्ट्या आणि सण यामुळे तो प्रस्ताव उशिरा झालेला आहे। पण उशिरा का होईना, एक गुड न्यूज मात्र नक्की येत आहे की राज्य शासनाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला हा प्रस्ताव पोहोचलेला आहे। आणि याला विलंब होण्याचं कारण हेच की एका वेळेस हा प्रस्ताव हा 2 विभागामार्फत आपल्याला पाठवावा लागतो, म्हणजे आयुक्तालयाकडून तर राज्य सरकारापर्यंत आणि राज्य सरकाराने तो केंद्रीय निवडणूक आयोगाला। यामध्ये इथल्या सर्व वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या नजरेखालून हा प्रस्ताव जावा लागतो आणि त्यांच्या सह्या झाल्यानंतरच तो केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रस्ताव टाकायचा असतो। ही सगळी प्रक्रिया एकंदरीत फार लेंदी असल्यामुळे हा जरा उशीर झालेला आहे। पण उशिरा का होईना, मात्र आता निवडणूक आयोगाला तो प्रस्ताव पोहोचलेला आहे आणि लवकरच त्याच्यावर एक सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे। या रेफरन्सेस आणि पुरावे देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला टाकण्यात आलेला आहे। त्यानंतर एकंदरीत 11,085 लोकांची निवड या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये झालेली होती। यापैकी काही शिक्षक जॉईन झालेले आहेत, तर काहींना आदेश मिळूनही ते जॉईन होता आले नाही किंवा काहींचे आदेश यायचे आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रेफरन्सेस लावून, जशा की कोर्टाचा आदेश आहे जो आपल्या पक्षामध्ये आहे की निवड प्रक्रिया थांबवता येणार नाही, त्याच प्रकारे ही निवड प्रक्रिया मागील 2-1.5 वर्षापासून सुरू आहे। याची परीक्षा झालेली आहे, निकाल लागलेला आहे, याद्या तयार झालेल्या आहेत, काही ठिकाणी आदेशित झालेले आहेत। त्याच्यामुळे लोकहितार्थ याची प्रक्रिया थांबवू नये म्हणून निवडणूक आयोगाला यामार्फत एक निवेदन करण्यात आलेलं आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच याचा एक सकारात्मक निर्णय निवडणूक आयोग नक्की देईल असा एक विश्वास आहे। त्यानंतर प्रस्तावामध्ये कुठले मुद्दे समाविष्ट आहेत, तर मुद्दा क्रमांक 1 आहे, ज्यांच्या याद्या लागलेल्या आहेत आणि आदेश प्राप्त झालेले आहेत त्यांना रुजू करून घेण्याकरिता हा पहिला मुद्दा राहील। ज्यांना मुद्दा 2 राहील की कन्व्हर्टेड आणि विथ इंटरव्ह्यू या राऊंडचे, ज्यांचे परीक्षा झाल्या, निकाल लागला आहेत, याद्या लागल्या आहेत, प्रिफरन्सेस भरून झालेल्या आहेत आणि ज्यांच्या याद्या लागलेल्या नाही आहेत त्यांच्या याद्या लावणे, विथ इंटरव्ह्यू आणि कन्व्हर्टेड यादीकरिता याद्या जाहीर करणे हा दुसरा मुद्दा राहणार आहे। आणि तिसरा मुद्दा राहणार आहे मित्र हो, 2017 साली ज्या सर्व TET प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रकारच्या याद्या लागलेल्या होत्या आणि अंतिम यादी लागण्याची बाकी होती, ज्यामध्ये माजी सैनिक आणि समांतर आरक्षणाची यादी बाकी होती। त्याचप्रमाणे जे 2-3 मार्क्सने ज्यांचे नंबर्स हुकलेले होते अशांकरिता त्या याद्या वाढवून घेणे, सोबत 50% जे मागासवर्गीय आरक्षणाचा कोटा होता, जे 50% जागा होत्या त्यांच्यावर सुद्धा याद्या जाहीर करणे आणि त्यांना भरती देणे हा एक मुद्दा घेऊन निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे। ही ऑथेंटिक बातमी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत। हा प्रस्ताव कालच्याच तारखेमध्ये जे आपले शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव
उपसचिव आहेत माननीय रणजित सिंग देओल यांच्या स्वाक्षरीने तो निवडणूक आयोगाकडे पाठवलेला आहे। आता या प्रस्तावाला निर्णय घेण्याकरिता निवडणूक आयोगाला किती वेळ लागेल याच्यावरचा जर विचार केला मित्रहो, की संपूर्ण देशभरामध्ये ही लोकसभेची निवडणूक सुरू आहे, त्यामुळे त्यांच्याकडे एकच काम नसणार आहे, संपूर्ण राज्यभरातले काम असणार आणि सगळ्या राज्यांच्या काही ना काही तक्रारी अशा प्रकारची समस्या असणार आहे। त्याच्यामुळे सध्या निवडणूक आयोगाला याच्यावर विचार करण्याकरिता किमान 6-7 दिवसाचा तरी वेळ लागेल, म्हणजे येणाऱ्या एका आठवड्यामध्ये याच्यावरचा एक सकारात्मक निर्णय येईल अशी आपण आशा करू शकतो। आपण एक आशाच करू शकतो की याच्या आधी झालेल्या निर्णयानुसार आपल्या पक्षामध्ये निकाल येईल आणि ज्या निवड याद्या थांबवलेल्या आहेत, ज्यांना आदेश मिळून रुजू होता येत नाही, त्यांच्या संपक्षामध्ये हा निकाल येईल आणि यानंतर काय होईल, जे सिलेक्टेड आहेत त्यांना जॉईन होता येईल, त्यांना यादी पुढची कोणती करायची आहे या संबंधाने मार्गदर्शन मिळेल आणि अशा प्रकारचं एक संयुक्तिक मार्गदर्शन याच्यामध्ये मिळेल। आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो मित्र, आपले जे अभियोग्यता धारक आहेत, टीईटी परीक्षा अभियोग्यता धारक आहे, यांच्यामध्ये सुद्धा एक गट नाही आहे, यांच्यामध्ये 2 गट आहेत। बरेच जण म्हणतात की पहिली यादी मान्य होईल, पहिली मागणी मान्य होईल, म्हणजे ज्यांना आदेश झाले ते नियुक्त करून घेण्यात येईल। त्या काही लोकांना वाटते की विथ इंटरव्ह्यू आणि कन्व्हर्टेड राऊंडवाल्यांना साठीची मागणी मान्य होईल। मला तर असं वाटते मित्र, या सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा फायदा झाला पाहिजे। आता याच्याकरिता परत आपण एक गोष्ट करू शकतो मित्र हो, आपल्या जे अभियोग्यता धारक आहेत त्यांनी एका संयुक्तिक मार्गाने एक शिष्टमंडळ तयार करून आयुक्तालयामार्फत आयुक्ताकडे जर आपली मागणी पटवून दिली की बाबा सर्व प्रक्रिया पार पडलेली आहे, ज्यांना GRचा थोडा अभ्यास आहे, असे काही लोकांनी शिष्टमंडळ तयार करून जर आयुक्तामार्फत जर आपली मागणी पोहोचवली, त्यांना समजावून सांगितलं, तर नक्कीच आयुक्त कार्यालय अशा सगळ्यांची मागणी ऐकून यांना रिप्लाय सुद्धा देत असतो। अशी बरेचसे उदाहरणं आपल्याला माहीत आहेत। तर परत एक मुद्दा आपण घेतला होता, ज्या 50% जागा 2017 साली कपात करण्यात आलेल्या होत्या, शासन स्तरावर त्या भरल्या जाण्याची एक शक्यता आहे आणि ही ऑथेंटिक बातमी तुमच्यापर्यंत येत आहे। आणि यामुळे ज्या 50% जागा जवळपास 2200 ते 2400 जागा यामार्फत भरल्या जातील, ज्याच्यामध्ये तिच्या ज्या 50% जागा ज्या अडवण्यात आलेल्या होत्या, ज्यांना 2-3 मार्क्सने मेरिट राहून गेलेलं होतं, त्यांचा हा फायदा होऊ शकतो आणि याच्यासाठी हे चांगले दिवस येऊ शकतात। त्याच्यानंतर मित्र हो, जो 9 ते 12वी साठी ज्या जागा ठेवण्यात आलेल्या होत्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडच्या, या संबंधाने याच्या लवकरात लवकर जाहीर व्हायलाच पाहिजे, कारण 9 ते 12वीच्या या विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी कुठल्याच प्रकारचे केस कुठे पेंडिंग नाही आहे, त्याच्यामुळे बाकीच्यांकरिता यांच्यावर अन्याय होऊ नये असं मला तरी वाटते। त्याच्यामुळे आपल्या अभियोग्यता धारकांपैकी काही लोकांनी शिष्टमंडळ तयार करा, जे बोलू शकतात, आपली बाजू पटवून देऊ शकतात की बाबा इतरांच्यामुळे आमचा लॉस तुम्ही कशाला करता, तर आयुक्ताकडे जर आपली मागणी केली तर तुम्हाला मात्र याच्यातून नक्कीच मार्ग मिळेल आणि तुमच्या याद्या लवकरात लवकर लागतील असं मला तरी वाटते। आणि याच्या आधीचा जर विचार केला मित्र हो, की आयुक्त कार्यालयातून सगळ्यांचा सन्मानच केलेला आहे, जे आपले मुद्दे सूदपणे आपली मागणी मान्य करतात, त्यांना व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत आणि त्यांना समजून सुद्धा घेतलं, त्यांचं ते नेहमी स्वागतच करतात असं मला वाटते। आणि तुम्ही अशा प्रकारचा प्रयत्न करा। तर एकंदरीत काय मित्र हो, आजच्या या व्हिडिओमधून जो प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवायचा होता, तो प्रस्ताव आता पाठवण्यात आलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला। केंद्रीय निवडणूक आयोग येणाऱ्या 6-7 दिवसामध्ये याच्यावर निर्णय घेईल आणि तो निर्णय सकारात्मकच राहील अशी मला तरी आशा आहे आणि सकारात्मक राहावं आणि सर्वांना याचा लाभ मिळो असं मला वाटते मित्र हो। त्याच्यानंतर कोर्ट न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून सर्वांना या सगळ्या गोष्टीचा फायदा निवडणूक आयोग परवानगी दिल्यानंतर राहू शकते, म्हणजे येणाऱ्या काळात न्यायालयाचा जो आदेश राहील तो सगळ्यांना बाध्य असणार आहे असं मला तरी वाटते। तर मित्र हो, आता आजची एवढीच अपडेट आहे की आपला जो प्रस्ताव निवडणूक आयोगाला जायचा होता तो गेलेला आहे। आता प्रतीक्षा त्याच्या उत्तराची आणि तो उत्तर आपल्या सकारात्मक बाजूने येईल असं मला तरी वाटतं। तर चला, सगळ्यांना याच्या शुभेच्छा देतो आणि याच्या संबंधाने काही विशेष अपडेट आले की मी लगेच आपल्याला व्हिडिओच्या मार्फतीने दाखवतो। याच्या आधी आपले 3 व्हिडिओ बनलेले आहेत, हा 4था व्हिडिओ पवित्र पोर्टल आणि शिक्षक भरतीबाबत आहे। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सगळ्यांना माहीत होऊ द्या। काही चूकभूल राहून गेलेली असेल तर तुम्ही लगेच कळवा, आपण त्याच्यावर क्लिअरिफिकेशन करण्याचा नक्की प्रयत्न करू। तर चला मंडळी, परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र।